आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात असणाऱ्या गुजरी पेठेतील संपत माळकर यांचे फटाक्याचे दुकान आहे। याच ठिकाणी सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटने दुकानाला आग लागून सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। याची माहिती शेजारच्या नागरिकांना समजताच त्यांनी महापालिका अग्निशमन दलाला दिली। घटनास्थळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या 2 अग्निशमक गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। यामध्ये माळकर यांचे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय, तर या भागात भरवस्तीत दुकानाला आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे। इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात असणाऱ्या गुजरी पेठेत जवळ गेल्या कित्येक वर्षापासून संपत माळकर यांचं फटाक्यांचं दुकान आहे। यामध्ये फटाके, रांगोळी व इतर साहित्य विक्री केली जाते। काल त्यांनी आपली दुकाने बंद करून घरी गेले। सकाळी 6च्या सुमारास दुकानातून धूर येऊ लागला होता। याची माहिती येथील शेजारी यांना दिली। याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती, पण दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। आगीने संपूर्ण दुकान जळून खाक झालंय। यामध्ये दुकानाचे साहित्य, फटाके, रांगोळी व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे दुकानातील सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। घटनास्थळी अग्निशमनच्या 2 गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। तसेच मेन रोडवर दुकान असल्यामुळे व भरवस्तीत दुकानात आग लागल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। आग विझवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी धडपड केलेली पाहायला मिळत होती। शेजारीच असणाऱ्या दुकानाला त्या आगीची झळ बसत होती, पण अग्निशमन वेळेवर आल्यामुळे आग विझवण्यात मोठं यश आलं। संपत माळकर यांचे दुकान काही पूर्वीपासून गावभाग परिसरामध्ये चालवत आहेत। त्यांच्या दुकानाला आग लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात कोसळलाय। एवढे मोठे नुकसान कसे काय भरून काढायचे असा सवाल त्यांच्या समोर उभा राहिलाय। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। आता माळकर कुटुंबांना कोणीतरी मदत करण्याची गरज बनली आहे। या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल। यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट। यामध्ये रक्तलघवी व इतर काही